विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण MPSCचं 10 जुलै 2024 रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। आजचे प्रसिद्धीपत्रक खूप महत्त्वाचं असणार आहे। ते आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024च्या प्रवेशपत्र प्रमाणपत्राबाबतचं आलेलं हे प्रसिद्धीपत्रक आहे। जाहिरात क्रमांक 414/2023 29 डिसेंबर 2023 रोजीची जाहिरात आहे। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 21 जुलै 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता प्रवेश दिलेल्या उमेदवाराची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये म्हणजे mpsconline.government.in या संकेतस्थळावर प्रवेश पात्र उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत। परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर डाउनलोड केलेले प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे। त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यायची। परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर परीक्षा केंद्रात स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे। परीक्षा कक्षातील प्रवेश अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनुसार कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांना पालन करायचे आहे। तर त्याच्या संदर्भातला आलेले हे संपूर्ण अपडेटेड प्रसिद्धीपत्रक MPSC आयोगाने 10 जुलै 2024 रोजी ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेलं आहे। तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल, तुम्हाला इथं ईमेल ID तसेच तुम्हाला दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे। तुम्हाला ऑफिशियल वेळेमध्ये इथं तुम्हाला दूरध्वनी क्रमांक कॉन्टॅक्ट करता येईल किंवा मग तुम्हाला मेलही करता येईल। तर त्याच्या संदर्भातले हे संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ होता। ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी अर्ज केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत। तर तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही इथं दूरध्वनी क्रमांक किंवा ईमेल ID वर कॉन्टॅक्ट करू शकता। तुमचं ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं त्याच्या संदर्भातली काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।